मी स्पष्टपणानं सांगितलं आहे, स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी देणं काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारा। 25वे वर्ष माझ्या आयुष्याचं की 25 वर्षापूर्वी आदरणीय विठ्ठल बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला, पुण्यतिथीची जी महत्त्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होती। त्यावेळेसपासून आज 25वे वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी येणार होतो। आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी होती आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे, हीच प्रेरणा आहे, हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद आहे ती घेऊन पुढे निघा। पुढच्या वर्षी 50वा पुण्यतिथी सोहळा आहे, महाराजांची चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हा सगळा सोहळा नाही, महाराजांनी आणखीन पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही, ती सुद्धा आणखीन पुढच्या वर्षीची 50व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीची नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करतायत। आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आणि ते नियोजनही चालू होतं। काय सांगण्याचं आम्ही देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवाने आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडो, तर ती सेवा यशस्वी लोकांची घडो, गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी, हीच माथा टेकून आम्ही जे काही मागितले ते मागतो। हे अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारा। मी स्पष्टपणानं सांगितलं आहे, स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे, पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना। माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। 1 रुपयाची माझी योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे, या संदर्भात एक लक्षात घ्या, मी 2 वर्ष कृषी असताना 2 वेळेस विमा योजना 1 रुपयाची या राज्यात आणली। 1 वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि 1 रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला, त्यावेळेस 8,000 कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला, तर 8,900 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटतो आणि एका वेळेला 3,000 कोटी म्हणजे अर्धच रब्बीचं सीझन मला 1 रुपयाचा मिळाला होता, कारण 1.5 वर्षाची मी कृषी मंत्री होतो। 11,000 कोटी रुपये आपण 1 रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले। आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत, मग गुजरात असेल अनेक असतील, तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का, तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का, यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा, एवढं मला माहिती, याच्या पुढे मला